बघा आता आपण मॅनेजमेंटचा जो सिलेबस आहे त्याच्या बाबतीत एक डीप इंट्रोडक्शन बघणार आहे. ठीक आहे. तर मॅनेजमेंट हा सब्जेक्ट जो आहे जवळपास सगळ्याच ब्रँचला काय कॉमन सब्जेक्ट आहे. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे MAN आणि त्याचा सब्जेक्ट कोड आहे 315301 आणि हा 6व्या सेमिस्टरला दिलेला आहे. ठीक आहे. ॲक्च्युली याचा इथं 316301 कोड पाहिजे होता. ॲक्च्युली MSBTनं स्टार्टिंगला सिलेबस डिझाईन करताना हा सब्जेक्ट 5व्या सेमिस्टरला टाकला असेल, बट इंडस्ट्रियल ट्रेनिंगमुळं त्याचं शिफ्टिंग केलं असेल. ठीक आहे. तर हा काय केला आहे त्यांनी 6व्या सेमिस्टरला सगळ्याच ब्रँचला टाकलेला आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये त्याचा सिलेबस बघू आपण स्टार्टिंगला. सिलेबस बघा. तर हा जो सब्जेक्ट आहे हा सगळ्यांनाच कॉमन आहे जवळजवळ. ठीक आहे. एवढे त्याचे सब्जेक्ट कोड दिलेले बघा. ॲग्रिकल्चर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ॲटोमेशन, आर्किटेक्चर, सिव्हिल इंजिनिअरिंग वगैरे. त्याच्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, म्हणजे एवढी जेवढे पण ब्रँचेस आहे इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमासाठी तेवढ्या सगळ्यांसाठी हा सब्जेक्ट आहे. ठीक आहे. हा जवळपास कॉमन सब्जेक्ट आहे सगळ्यांसाठी. तर इथं बघा सेमिस्टर दिलेलं आहे 5th किंवा 6th. आता ॲक्च्युली हा सब्जेक्ट 5व्या सेमिस्टरला त्यांनी प्लॅन केला असेल आधी, बट तिथं देताना काय केलं त्यांनी हा 6व्या सेमिस्टरला दिला आहे. त्याच्यामुळे त्याच्या कोडमध्ये इथं ॲक्च्युली 63 पाहिजे, पण तिथं काय 53 आहे, म्हणजे 5व्या सेमिस्टरचं आहे. पहिल्या सेमिस्टरचं असेल तर 3113 राहतं, दुसरं सेमिस्टर असेल तर 3123, तिसरं असेल तर 3133, चौथा असेल तर 3143, पाचवा असेल तर 3153 राहतं बघा, आणि 6वा असेल तर 3163 राहतं. ठीक आहे. तर हा जो सब्जेक्ट आहे हा 6व्या सेमिस्टरला आहे, जवळपास सगळ्याच कोडला आहे. तर बघा इथं CO पण दिलेलं आहे, त्याच्यानंतर EJ पण आहे बघा, नंतर ME आहे आणि इथं स्टार्टिंगला सिव्हिल पण होतं. ठीक आहे. आता या सब्जेक्टमध्ये याचे आउटकम्स काय काय दिलेले, तर बघा इथं आउटकम्समध्ये कोर्स आउटकम दिलेले आहे COज. बघा COजमध्ये काय दिलेलं आहे, स्टुडंट विल बी एबल टू अचीव अँड डेमॉन्स्ट्रेट द फॉलोइंग COज ऑन कम्प्लिशन ऑफ कोर्स बेस ऑन लर्निंग. म्हणजे काय की हा सब्जेक्ट कंप्लीट झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे जे पुढे दिलेले आउटकम्स आहेत ते त्याच्यामध्ये आले पाहिजे. ठीक आहे. तर यूज द रिलेव्हंट मॅनेजमेंट स्किल टू हँडल वर्क सिच्युएशन्स. म्हणजे काय की मॅनेजमेंटमध्ये ज्या मॅनेजमेंट टेक्निक्स आणि स्किल्स राहतात त्या स्किलचा यूज करता आलं पाहिजे वेन म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जॉब करशाल त्यावेळेस तुम्हाला त्यातल्या ज्या सिच्युएशन्स राहतात त्या हँडल करता आले पाहिजे मॅनेजमेंट स्किलचं युटिलायझेशन करून. नंतर दुसरा CO दिलेला आहे बघा, ॲप्लाय ॲप्रोप्रिएट टेक्निक्स ऑफ प्रोडक्ट ऑपरेशन अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट. आता प्रोजेक्ट मॅनेजमेंट, ऑपरेशन मॅनेजमेंट आणि प्रोडक्ट मॅनेजमेंट करताना काही मॅनेजमेंटच्या टेक्निक्स यूज केल्या जातात. तर त्या ॲप्रोप्रिएट टेक्निक यूज करता आले पाहिजे. ठीक आहे. तर त्या टेक्निक तुम्हाला सेकंड युनिटमध्ये दिलेले. तर हे पहिलं आउटकम पहिल्या युनिटच्या रिगार्डिंग आहे, दुसरं आउटकम आहे सेकंड युनिटच्या रिगार्डिंग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं आउटकम, यूज द कॉम्प्रेसिव्ह टूल्स ऑफ रेसंट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. सम ऑफ दॅट प्रॅक्टिसेस आर यूज इन मॅनेजमेंट लाईक कायझेन, कानबान, 5 हॅट्स. तर त्या ज्या टेक्निक्स आहे त्या मॅनेजमेंटमध्ये यूज केल्या जातात. त्या टेक्निक्स तुम्हाला सिलेबसमध्ये 3rd युनिटमध्ये शिकायचे आणि त्यांचं यूज करता आलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लॅन द सुटेबल मार्केटिंग स्ट्रॅटेजी फॉर द प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. सम ऑफ दॅट इंडस्ट्री प्रोव्हाइड सर्व्हिस बिझनेस अँड सम ऑफ दॅट सेल देअर प्रोडक्ट इन मार्केट. तर मार्केटमध्ये सेल करताना काय की प्रत्येक इंडस्ट्रीकडं मार्केटिंग स्ट्रॅटेजी राहते. तर मार्केटिंग स्ट्रॅटेजी प्लॅन करता आली पाहिजे. ठीक आहे. तर असं त्याचं आउटकम दिलेलं आहे, युटिलाइज सप्लाय चेन अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट टेक्निक्स फॉर इफेक्टिव्ह मॅनेजमेंट. तर इफेक्टिव्ह मॅनेजमेंटसाठी तुम्हाला सप्लायर चेन. आता सप्लायर चेन काय राहतं की जनरली कंपनीमध्ये प्रोडक्ट बनतं, प्रोडक्ट बनल्यानंतर प्रोडक्ट हे मार्केटमध्ये सप्लाय केलं जातं, सेल केलं जातं. मग सप्लायर चेन मॅनेजमेंट असतं. तर सप्लायर चेन मॅनेजमेंट नुसतं जे प्रोडक्ट बनतं तेच सप्लाय नाही होत. तर कंपनीमध्ये इन हाऊस ज्यावेळेस आपण प्रोडक्ट बनवतो त्यावेळेस काही रॉ मटेरियल पण इम्पोर्ट केलं जातं. तर ते इम्पोर्ट करणे, एक्सपोर्ट करणे वगैरे हे सप्लायर चेनच्या रिगार्डिंग येतं. आणि ह्युमन रिसोर्स, तर ह्युमन रिसोर्स जे अवेलेबल राहतात म्हणजे कंपनीमध्ये जे HR डिपार्टमेंट राहतं तर त्याच्या रिगार्डिंग हे ह्युमन रिसोर्स युटिलाइज आणि मॅनेजमेंट टेक्निक्स राहतात. म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेज करायचे टेक्निक्स राहतात, त्या टेक्निक्स यूज करता आले पाहिजे. म्हणजे त्या टेक्निक्स तुम्हाला शिकायचे आहे. ठीक आहे. इफेक्टिव्ह मॅनेजमेंटसाठी हे 5 आउटकम्स दिलेले होते 5 युनिटच्या रिगार्डिंग. तर बघा या सब्जेक्टचं इथं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. तर या सब्जेक्टचं कोड दिलेलं आहे इथं
ठीक आहे. 315301 आहे. नंतर मॅनेजमेंट सब्जेक्ट आहे, शॉर्ट फॉर्म MAM आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरनं क्लास लर्निंग बघा, याच्यासाठी काय आहे की पर वीक 3 आवर्स दिलेले आहे. त्याच्यानंतरनं याला 2चं क्रेडिट आहे. त्याच्यानंतरनं याचा जो पेपर असणार आहे बघा, तो पेपर 1.5 तासाचा आहे. त्याच्यानंतरनं याला FATH म्हणजे काय की 2 युनिट टेस्ट होणार, त्यांचं ॲव्हरेज मार्क्स पकडणार. त्याच्यानंतर इथं 70 मार्क्सची तिथं बघा हॅश स्टार आणि हॅश दोन्ही पण दिलेलं आहे. आणि इथं बघा लेजंड्समध्ये दिलेलं बघा, @ असेल तर इंटरनल असेसमेंट, हॅश असेल तर एक्सटर्नल असेसमेंट, हॅश स्टार आणि हॅश दोन्ही असेल तर ऑनलाईन एक्झामिनेशन. तर या सब्जेक्टची काय आहे, ऑनलाईन एक्झाम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरनं टोटल मार्क किती याला 100 मार्क आहे. आणि मिनिमम तुम्हाला किती घ्यायचे, दोन्ही मिळून 40 मार्क घ्यायचे. ठीक आहे. आणि बघा याला प्रॅक्टिकल नाही, म्हणजे FAPR नाही, तर FAPRमध्ये डॅश डॅश दिलेलं आहे. त्याच्यानंतर SAPR पण नाही, याच्यासाठी सेल्फ लर्निंग असेसमेंट आहे. तर सेल्फ लर्निंग असेसमेंट 25 मार्कला आहे, त्याच्यामध्ये मिनिमम तुम्हाला 10 मार्क घ्यायचे. आणि हा जो सब्जेक्ट आहे हा टोटल 125 मार्कसाठी दिलेला आहे. किती मार्कसाठी दिलेला आहे, 125. पण तुम्ही कुठल्या पण ब्रँचला असू द्या, तुमच्यासाठी या सब्जेक्टला किती मार्क आहे, 125 मार्क आहे. आणि हा काय आहे, ऑनलाईन सब्जेक्ट आहे. ठीक आहे. तर ऑनलाईन सब्जेक्टचं काय आहे, ऑनलाईन सब्जेक्टमध्ये स्टार आणि हॅश दिलेलं आहे. तर म्हणजे 70 मार्काचा ऑनलाईन पेपर होईल 1.5 तासासाठी. किती तासासाठी होईल, 1.5 तास. तर 1.5 तासामध्ये तुम्हाला 70 मार्काचा पेपर होईल. आता बघा 1.5 तासामध्ये तुम्हाला नियर अबाउट एक क्वेश्चन 1 मार्काला राहील. तर 70 मार्कासाठी 70 मार्कासाठी 70 क्वेश्चन विचारतील आणि 1.5 तासामध्ये सॉल्व करायचे. तर 1.5 तासामध्ये किती वेळ राहतो, 90 मिनिटं राहते. ठीक आहे. म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 1.25 सेकंडमध्ये एक क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. म्हणजे तुमची क्वेश्चनची जी लेवल आहे ती जास्त हार्ड नसणार. ठीक आहे. म्हणजे हार्ड नसणार म्हणजे सोपे क्वेश्चन असणार आहे, जास्त हार्ड पण नाही आणि जास्त सिम्पल पण नाही. तुम्ही आधी ऑनलाईनचा पेपर दिला असेल त्याच्यामुळे तुम्हाला माहीत असेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये सांगितलं आहे बघा, तर FATHचे जे मार्क्स आहे रिप्रेझेंट ॲव्हरेज ऑफ 2 क्लास टेस्ट ऑफ 30 मार्क्स इच कंडक्ट ड्युरिंग द सेमिस्टर. म्हणजे तुमची MSBT टेस्ट फर्स्ट आणि MSBT टेस्ट सेकंड ह्या जे आहे याच्यामध्ये जे तुमचे 30 मार्काचे 2 टेस्ट होतील, 30+30, त्याचं काय होणार, ॲव्हरेज येणार. ते ॲव्हरेज मार्क्स जे असतात ते तुम्हाला 30 आउट ऑफ दिले जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर इफ द कॅन्डिडेट इज नॉट सिक्युरिंग मिनिमम पासिंग मार्क्स इन FAPR इफ कोर्स. आता बघा FAPR नाहीच याच्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर इफ द कॅन्डिडेट डू नॉट सिक्युअर मिनिमम मार्क्स पासिंग ऑफ SLA ही शॅल बी डिक्लेअर फेल. आता बघा SLA जे आहे तर SLA मध्ये तुम्हाला समेटिव्ह असेसमेंट द्यायचे. ठीक आहे. तर समेटिव्ह असेसमेंटमध्ये तुम्हाला जे काही तुमचे टीचर असेल, सब्जेक्ट टीचर, ते काय करणार, तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट आणि असाइनमेंट देणार आणि त्याच्यानुसार तुम्हाला हे SLAचे मार्क्स भेटणार. ठीक आहे. त्याच्यानंतरनं इथं काय दिलेलं आहे, नोटेशनल लर्निंग ऑफ सेमिस्टर, क्लास लर्निंग, लॅब लर्निंग, TL हे नाही, लॅब लर्निंग नाही. ठीक आहे. कारण की या सब्जेक्टला फक्त थिअरी. त्याच्यानंतर बघा इथं सब्जेक्टचं सिलेबस दिलेलं आहे. सिलेबसमध्ये थिअरी लर्निंग आउटकम आहे. तर थिअरी लर्निंग आउटकम्समध्ये काय दिलेलं आहे, जस्टिफाय द इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट थ्रू द इंडियन नॉलेज सिस्टम. आणि इथं काय करायचं, जस्टिफाय करायचं इंडियन नॉलेज सिस्टमनुसार मॅनेजमेंटचं. ठीक आहे. नंतर डिस्क्राईब द इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट इन डे टू डे लाईफ. पण तुम्हाला याच्यामधनं जे आउटकम दिलेलं आहे लर्निंग आउटकममध्ये, मॅनेजमेंटचं डे टू डे लाईफमध्ये काय इम्पॉर्टन्स आहे ते समजलं पाहिजे. एक्सप्लेन द हेनरी फॉयल्स प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. आता बघा हेनरी फॉयल जे ॲक्च्युली हेनरी हा डिफरंट वेगळा सायंटिस्ट आहे आणि फॉयल हा वेगळा सायंटिस्ट आहे. तर हेनरी जे आहे तर त्यांचं जे प्रिन्सिपल्स ते प्रिन्सिपल आणि याचं फॉईल प्रिन्सिपल, हे दोघांचे प्रिन्सिपल तुम्हाला काय या चॅप्टरमध्ये शिकायचे. थिअरी लर्निंग आउटकममध्ये तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ठीक आहे. डिस्क्राईब द रोल ऑफ इच लेवल ऑफ मॅनेजमेंट इट्स मॅनेजमेंट हेरीची. बघा मॅनेजमेंटमध्ये लेवल्स राहतात, टॉप लेवल, मिडल लेवल आणि बॉटम लेवल. तर तुम्हाला ते हेरीची समजलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिस द सेल्फ मॅनेजमेंट स्किल्स गिवन सिच्युएशन. आणि तुम्हाला जे कोणते सेल्फ मॅनेजमेंट स्किल राहणार आहे ते स्किल तुम्हाला प्रॅक्टिस करता आले पाहिजे, यूज करता आले पाहिजे. ठीक आहे. अप्लाय द रिक्वायर्ड मॅनेजरियल स्किल इन गिवन सिच्युएशन्स. तुम्हाला याच्यामध्ये काही मॅनेजरियल स्किल पण शिकायचे आहे आणि ते तुम्हाला अप्लाय करता आले पाहिजे. तर बघा पहिल्या युनिटचं नाव दिलेलं आहे इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट. तर इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंटमध्ये पहिला पॉईंट दिला बघा
पहिल्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं इव्हॉल्युशन ऑफ मॅनेजमेंट थ्रू फ्रॉम एसेंट अँड मिडवेल ऑफ मॉडर्न टाइम्स ऑफ इंडिया. म्हणजे काय की एसेंट पिरियड म्हणजे प्राचीन, मिडवेल म्हणजे मध्यंतरी मध्ययुगीन, आणि मॉडर्न म्हणजे लेटेस्टमध्ये, ठीक आहे, आधुनिक. तर प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि मॉडर्न भारतची मॅनेजमेंट सिस्टम होती, त्याचं तुम्हाला इव्हॉल्युशन करायचं आहे, ठीक आहे. तर हा फर्स्ट पॉईंट दिलेला आहे. मग याच्यामध्ये काय की पहिलं मॅनेजमेंट कसं होतं, कोणत्या गोष्टीवरती फोकस करायचं, मिड लेवलला कुठल्या गोष्टीवरती फोकस केला जायचं मॅनेजमेंटमध्ये. आणि आधुनिक भारत आहे, तर आधुनिक भारत मॉडर्न टाईममध्ये जनरली इंडस्ट्रियल बेसिक मॅनेजमेंट, ठीक आहे. तर मग ते तुम्हाला याचा एक पॉईंट दिलेला आहे. तर याच्यामध्ये काय की ॲक्च्युली हिस्ट्री याच्यावरती क्वेश्चन येईन का नाही म्हणून काही असं कन्फर्म नाही, कारण की हे जुनं आहे, तर ठीक आहे. तर याच्यामध्ये मला वाटतं ॲसेंट आणि मिडवेलवरती क्वेश्चन नाही यायचं, पण मॉडर्न टाईमवरती क्वेश्चन येऊ शकतो, ठीक आहे. नंतर नेक्स्ट दुसरा पॉईंट दिलेला आहे मॅनेजमेंटमध्ये मॅनेजमेंटचं मिनिंग, इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅनेजमेंट, फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट, चॅलेंजेस. आता बघा मॅनेजमेंटचं मिनिंग, त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स, कॅरेक्टरिस्टिक्स, फंक्शन्स आणि चॅलेंजेस, या सगळ्या गोष्टीचं सेकंड पॉईंटमध्ये स्टडी करायचं आहे. नंतर इंट्रोडक्शन टू सायंटिफिक मॅनेजमेंट. आता हे सायंटिफिक मॅनेजमेंट जे ते फेडरिक टेलर यांनी डेव्हलप केलेलं आहे, ठीक आहे. त्यांना फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट म्हणतात. आणि त्याच्यानंतर फॉयल जे ते फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट. तर त्यांची थेअरी आणि यांची थेअरी, दोघांची थेअरी वेगवेगळी, ठीक आहे. तर हे दोन्ही पण थेअरी आपल्याला बघायची आहे या चॅप्टरमध्ये. त्याच्यानंतर दिलेलं आहे लेवल्स अँड फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट ॲट सुपरवायझरी लेवल. आता बघा मॅनेजमेंटमध्ये लेवल्स असतात, टॉप लेवल, बॉटम लेवल, मिडल लेवल, आणि प्रत्येकाचे आपल्याला काय बघायचे, फंक्शन बघायचे ॲट सुपरवायझरी लेवल, ठीक आहे. नंतर नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे सेल्फ मॅनेजमेंट स्किल्स. सेल्फ मॅनेजमेंट स्किलमध्ये सेल्फ अवेअरनेस, सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ मोटिवेशन, गोल सेटिंग, टाइम मॅनेजमेंट, डिसिजन मेकिंग, स्ट्रेस मॅनेजमेंट, वर्क लाईफ बॅलन्स अँड मल्टीटास्किंग, हे सगळे जे स्किल्स दिलेले सेल्फ मॅनेजमेंट स्किल, हे स्किल आपल्याला 1 बाय 1 डिटेलमध्ये बघायचे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे ओव्हरऑल मॅनेजरियल स्किल. तर नेगोसिएशन स्किल राहतं, म्हणजे जसं नाही का नेगोशिएशन करतो आपण, कमी जास्त करणे तसं. त्याच्यानंतर टीम मॅनेजमेंट, कॉन्फ्लिक्ट रिव्हॉल्युशन, त्याच्यानंतर फीडबॅक अँड लिडरशिप, या सगळ्या गोष्टीच आपल्याला काय करायचं या युनिटमध्ये स्टडी करायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड युनिट दिलेलं आहे बघा. तर सेकंड युनिटमध्ये सेकंड युनिट जे आहे ते प्रोडक्ट ऑपरेशन आणि प्रोडक्ट ऑपरेशन अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंटवरती, ठीक आहे. क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन मॅनेजमेंट, क्रिएटिव्हिटी टेक्निक्स, ब्रेन स्टॉर्मिंग, चेकलिस्ट, रिझॉर्व ब्रेन स्टॉर्मिंग, मॉर्फोलॉजिकल ॲनालिसिस, 6 थिंग हॅट्स आहे, ठीक आहे. याच्यामध्ये ही 6 थिंग हॅट टेक्निक आहे. त्याच्यानंतर हे क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन मॅनेजमेंटचे टेक्निक्स आहे, या टेक्निक आपल्याला बघायचे आहे. त्याच्यानंतर न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट, चेंज मॅनेजमेंट. आता बघा नवीन NPD म्हणून डिपार्टमेंट असतं, न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट इंडस्ट्रीमध्ये. तर ते न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये जे मॅनेजमेंट केलं जातं ते मॅनेजमेंट बघायचं आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट, मिनिंग, स्ट्रॅटेजिक स्टेप्स फॉर द सस्टेनेबल डिझाईन ऑफ अ प्रोडक्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर एजिल प्रोडक्ट मॅनेजमेंट, कन्सेप्ट, बेनिफिट, प्रिन्सिपल्स अँड मॅनिफेस्टो, ठीक आहे. हे आपल्याला सेकंड युनिटमध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट, इम्पॉर्टन्स, एरिया विदिन द प्रोजेक्ट मॅनेजमेंट, 4 P's अँड फेजेस, ह्या टेक्निक आहे हे आपल्याला बघायचे आहे. त्याच्यानंतर टूल ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट, PERT, आता हे टेक्निक आहे. त्याच्यानंतर CPM, गॅन चार्ट, ठीक आहे. नंतर गॅन अँड चार्ट, ओव्हरव्ह्यू ऑफ इस्टिमेशन अँड बजेट. आता हे गॅन चार्ट आणि ह्याच्या टेक्निक्स आहे, ह्या काय इस्टिमेशनचे टेक्निक्स आहे ते आपल्याला बघायचे आहे, ठीक आहे, या सेकंड युनिटमध्ये. नंतर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. तर ह्या काय आहे की डेव्हलप झालेल्या प्रॅक्टिसेस आहे. तर या प्रॅक्टिसेसमध्ये क्वालिटी सर्कल बघायचं आहे. त्याच्यानंतर कायझेन, नंतर 6 सिग्मा टेक्निक्स राहते, TPM, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. त्याच्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये 5S. तर 5S टेक्निक आहे एक. त्याच्यानंतर 5S टेक्निक म्हणजेच काय की ते जापानमध्ये बिल्टअप झालेली टेक्निक आहे. सॉर्ट, शेड, साइन, स्टँडर्डाइज अँड सस्टेन. त्याच्यानंतर कानबान कार्ड सिस्टम. कानबान म्हणजे चेंज फॉर बेटर, म्हणजे कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट करायची. त्याच्यानंतर टोटल प्रोडक्शन मॅनेजमेंट आहे. नंतर लीन मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे काय करायचं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये लीन मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे
त्याचा मॅन्युफॅक्चरिंग टाईम कमी करायचं, मिनिमम पॉसिबल ऑप्टिमाइज करायचं. नंतर मिनिंग लीन मॅन्युफॅक्चरिंगचं मिनिंग, स्टेप्स आणि इम्पॉर्टन्स हे आपल्याला बघायचं आहे. क्वालिटी स्टँडर्ड ISO मिनिंग ISO 9001 हॅश 2016. ठीक आहे, हे एक बघायचं आहे. ISO 14001 बघायचं आहे. OSHA 2020 एक बघायचं आहे. ठीक आहे. नंतर ओव्हरव्ह्यू ऑफ EPR अलॉंग विथ एक्झाम्पल्स. EPR एक टेक्निक आहे, तिच्या आपल्याला एक्झाम्पल सोबत त्याचं मिनिंग बघायचं आहे. ठीक आहे, म्हणजे विथ एक्झाम्पल त्याचा ओव्हरव्ह्यू घ्यायचा आहे. नंतर सर्व्हिस क्वालिटी, कस्टमर क्लायंट सॅटिस्फिकेशन, सर्व्हिस स्कप. ठीक आहे, हे आपल्याला 3rd युनिटमध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर 4थं युनिट बघा, मार्केटिंगचे रिगार्डिंग मार्केटिंग मॅनेजमेंट. मार्केटिंग मॅनेजमेंट मिनिंग सिग्निफिकन्स 7 P's. आता बघा याच्यामध्ये 7 P's आहे. 7 P's ऑफ मार्केटिंग त्या बघायचे आहे. नीड, वॉन्ट, डिमांड इन मार्केटिंग, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे आपल्याला 2nd पॉईंटमध्ये बघायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर टाईप ऑफ मार्केटिंग, त्याच्यामध्ये ट्रॅडिशनल मार्केटिंग म्हणजे पारंपरिक आणि डिजिटल मार्केटिंग. ठीक आहे, या दोन्ही मार्केटिंगचे टेक्निक बघायचे आहे. इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये टाईप, डिफरंट ॲस्पेक्ट्स ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट आणि क्रायसिस ऑफ मॅनेजमेंट. ठीक आहे, हे आपल्याला इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर शेवटचं युनिट जे आहे ते सप्लायर चेन मॅनेजमेंट आहे. ठीक आहे, सप्लायर चेन मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये ओव्हरव्ह्यू ऑफ सप्लायर चेन अँड लॉजिस्टिक मॅनेजमेंट. त्याच्यानंतर कंपोनंट्स ऑफ सप्लायर चेन अँड लॉजिस्टिक मॅनेजमेंट हे एक आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे, रोल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन सप्लायर चेन मॅनेजमेंट लॉजिस्टिक मॅनेजमेंट. नंतर ओव्हरव्ह्यू ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आता बघा इंडस्ट्रीमध्ये काय आहे की या 4 डिपार्टमेंट असतात, ते म्हणजेच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट राहतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये जनरली एम्प्लॉय लोक हायर केले जातात. एक मिनिट. तर 5व्या युनिटमध्ये जो 4था पॉईंट आहे ओव्हरव्ह्यू ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, त्याचं मिनिंग, सिग्निफिकन्स, स्कोप अँड प्रिन्सिपल्स. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रिक्रुटमेंट केली जाते. ठीक आहे, रिक्रुटमेंट, सिलेक्शन, ट्रेनिंग ऑफ ह्युमन रिसोर्स. त्याच्यामध्ये चाल्क सर्कल म्हणून राहतं, ते आपल्याला एक बघायचं. ठीक आहे. नंतर क्वालिटेटिव्ह ऑफ सक्सेसफुल सुपरवायझर, टीम लीडर्स अँड टाईप ऑफ रिलेशनशिप आपल्याला लास्ट पॉईंट दिलेला आहे. ठीक आहे, एकंदरीत जर बघितलं तर सगळा सिलेबस इझी आहे. आणि पहिला जो सिलेबस होता मॅनेजमेंटचा तो थोडा डिफिकल्ट होता, त्याच्यामध्ये थोड्या वेगवेगळ्या टेक्निक यूज केल्या जायचे. नियर अबाउट 85% सिलेबस जो आहे तो MSBTने काय केलाय, मॅनेजमेंटचा चेंज केलाय. म्हणजे फक्त 15% सिलेबस ओढले, बाकी सगळं नवीन आणलंय. ठीक आहे, तर याचं आपण मार्क डिस्ट्रीब्युशन बघू. तर बघा इथं फर्स्ट युनिटसाठी त्यांनी काय केलंय, लर्निंग हावर 13 दिलेले. किती दिले, 13 लर्निंग हावर दिलेले. आणि त्याच्यामध्ये त्याच्यासाठी मार्क दिलेले 18. म्हणजे पहिलं युनिट जे आहे ते खूप हाय वेटेजला आहे. त्याच्यानंतर प्रोडक्ट ऑपरेशन अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट जे ते 8 तासासाठी दिलंय, मार्क दिले 12. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस 8 तास दिलेले आणि त्याला 14 मार्क दिले. ठीक आहे. मार्केटिंग मॅनेजमेंटला पण 8 तास दिले आणि मार्क दिलेले 12. आणि सप्लायर चेनसाठी 8 तास दिले आणि मार्क 14 दिले. म्हणजे याच्यामध्ये काय की जे 3 युनिट आहे बघा, पहिलं, तिसरं आणि 5वं, ते काही जास्त मार्कांसाठी, आणि जे रिमेनिंग सेकंड आणि थर्ड जे सेकंड आणि फोर्थ हे 12 मार्कासाठी. म्हणजे काय की यांच्यामधून पहिल्या चॅप्टरमधून एक
18 MCQ येतील, दुसऱ्या याच्यातून एक 12 MCQ येतील, तिसऱ्यातनं 14, चौथ्यातनं पण 12 येतील आणि नंतर पुन्हा 14. ठीक आहे. फॉर्मेटिव्ह असेसमेंट मध्ये MCQ बेस क्लास टेस्ट, सेल्फ लर्निंग ऍक्टिव्हिटीज अँड असाइनमेंट्स, आणि समेटिव्ह असेसमेंट मध्ये MCQ बेस राहणार आहे. म्हणजे तुम्हाला काय आहे की MCQ लिहायला दिले जातील. ठीक आहे. तर असा सिलेबस दिलेला होता. त्याच्यानंतर रेफरन्स बुक मध्ये बघा, एक गुप्ताचं जे बुक दिलेलं आहे ते चांगलं बुक आहे. त्याच्यानंतर OP शर्मा जे ते इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगच्या रिगार्डिंग आहे, याच्यामध्ये जास्त काही हे नाही. त्याच्यानंतर इसेन्शियल ऑफ मॅनेजमेंट ही फॉरेन ऑथर आहे, हॉर्लड कोनिस अँड हेनिस वेनरिची. ठीक आहे. तर यांचं जे टाटा हिल्स एज्युकेशनचं पुस्तक आहे हे पण चांगलं पुस्तक आहे. ठीक आहे. बट हे पहिलं पुस्तक एकदम भारी, त्याच्यामध्ये व्यवस्थित दिलेलं आहे आणि त्याची लँग्वेज पण थोडी समजते. ठीक आहे. जास्त हार्ड नाही म्हणजे ॲज अ स्टुडंटसाठी. आणि इथं काही यूट्यूबचे लिंक पण दिलेले आहे MSBTने. ठीक आहे. यातून बघू शकता. हा सिलेबस दिलेला होता सगळा आपण बघितलेला आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण आता पहिले युनिट स्टार्ट करू. ठीक आहे. तर मी नोट्स बनवलेले आहे. ठीक आहे. तर बाकीचं आपण आता नेक्स्ट लेक्चरपासून बघू डिटेलमध्ये, 1 बाय 1 एक एक युनिट बनवू. ठीक आहे.